नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. उद्या सेकंड ODI इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका आहे. पहिली ODI आपण जिंकलो आहे. पहिलं वाटत होतं वन साईड मॅच होईल, इंडियाने एवढा स्कोअर केलेला, स्टार्ट पण चांगली नेलेली, पण मॅच खूप क्लोज झाली. इंडिया फक्त किती 6 रननी काय जिंकलं, 17 रननी जिंकलो. तर उद्या सेकंड ODI इंडियाच्या टीममध्ये चेंजेस, मला असं वाटतं सुंदरच्या जागेवर कोणतरी दुसरा खेळायला पाहिजे, तिलक वर्मा किंवा रिषभ पंत या दोघांपैकी. कारण त्याचं काही ऑलराऊंडर म्हणून ते युटिलायझेशन होत नाही बरोबर. ओव्हर्स पण काल त्या दिवशी त्याने 3च टाकले, बॅटिंगला पण त्याला 3 का 4 नंबरवर पाठवलेलं, पण एवढं काही करू शकला नाही. तर स्पेशलिस्ट बॅट्समन असेल तर बरं आहे, कारण बॉलिंग तर आहे ना. आता हर्षदीप आहे, हर्षदीप राणा, प्रसिद्ध कृष्णा, जडेजा, कुलदीप यादव 5 आहेत. मग 6वा बॉलर किंवा तसे तर 2-3 ओव्हर टाकायचे असेल तर तिलक वर्मा पण टाकेल. बघू, मला असं वाटतं तो चेंज झाला पाहिजे. आणि थोडं प्रसिद्ध कृष्णाला पण थोडं एफर्ट करावे लागतील अजून. नाही तर त्याच्या जागेवर पण जर आकाशदीप किंवा जर हा कुमार फिट झाला असेल तर त्या लोकांना खेळून बघण्यात हरकत नाही. आणि साऊथ आफ्रिकेच्या टीममध्ये काय माहिती बुमरा खेळतो आहे की नाही. उद्या पहिल्या मॅचला खेळला नव्हता, कदाचित खेळेल उद्याच्या मॅच तो. बाकी ठीक आहे त्यांच्या टीममध्ये. बुमरा फक्त येईल, कोणाच्या जागेवर येईल तो खूप टफ आहे. कारण दोन्ही त्यांचे ओपनर क्लिंटन डिकॉक, रिकल्टन, मार्क्रम, ब्रॅव्हिस, परत त्या दिवशी तो ब्रेट्स्की, त्यांनी चांगले त्या दिवशी 70-80 रन्स केले. मार्को यान्सन वगैरे हे लोक तर आहेतच. ब्रेव्हिस तर कोणाच्या जागेवर येईल तो मला वाटतं कदाचित रिकल्टन किंवा त्याची जो 80 केलं ब्रेट्स्की त्याच्या जागेवर खेळेल तो. बाकी टीम बहुतेक तीच सेम असेल. बघू काय उद्याचा रिझल्ट येतो, कशी मॅच होते बघायला मजा येईल. आणि सध्या आपली लोकल टुर्नामेंट म्हणजे BCCIची T20ची मुस्ताक अली ट्रॉफी चालू आहे, ज्याच्यात खूप साऱ्या मॅचेस दिवसाला एक दिवसाला 3-3, 4-4 मॅचेस होतात. मोठे मोठे आपले प्लेयर खेळतात आहे. हार्दिक पांड्या, अभिषेक शर्मा, आकाशदीप, सामी असे बरेचसे प्लेयर खेळतात आहे. रियान पराग. तर त्यातले काही मॅचेस म्हणजे ॲक्च्युली लाईव्ह दाखवत नाही, पण मी स्कोअर कार्ड बघत असतो मधूनमधून. तर बऱ्याचशा सेंचुऱ्या झाल्या आहेत. त्यातली त्यात एक जबरदस्त सेंचुरी झाली आहे, ती म्हणजे अभिषेक शर्माची. त्या लोकांनी पंजाबनी पहिली बॅटिंग करताना 310 रन्स केले, 3 विकेट लॉस 20 ओव्हर्समध्ये. अगेन्स्ट कोण होते त्यांच्या, ही बंगाल 198 करू शकले. त्यांच्याकडून पण एकाने सेंचुरी केली. अभिमन्यू ईश्वरन जो आहे, टेस्टमध्ये त्याला घेतात ॲज ओपनर म्हणून, पण अजूनपर्यंत त्याला चान्स नाही दिला आहे. त्यांनीसुद्धा 130 केले, पण स्ट्राईक रेटमध्ये फरक होता. अभिषेक शर्माने 148 केले 52 बॉल्समध्ये. 8 4 आणि 6 किती असतील, जेवढे 4 आहेत त्याचे डबल 16 6 मारले त्यांनी. 8 4 16 6 275च्या स्ट्राईक रेटने काय खेळला तो. आणि त्याच्याबरोबर प्रभसिमरन हा जो ओपनर आहे त्यांनी पण चांगलं हे केलं, तो पण 35 बॉलमध्ये करून आऊट झाला. आणि तो अभिमन्यू आहे जो बंगालचा, त्यांनी 130 केले 66 बॉलमध्ये. 12 4 8 6 त्याचा काहीतरी 150 170च्या आसपास स्ट्राईक रेट होता. तर ही जबरदस्त एक मॅच झाली. त्याच्यानंतर परत मुंबईकडून पण सेंचुरी करण्यात आली आहे. आपला आयुष म्हात्रे जो अंडर-19चा कॅप्टन, पण त्याला डिक्लेअर केलं आहे, जे होणार आहे आता कप त्यासाठी. तर त्याच्यामध्ये देखील चेस केले मुंबईने. विदर्भबरोबर मॅच होती. विदर्भाने केलेले 194 192 केलेले.
20 ओव्हर्समध्ये हेच रन चेस केले मुंबईने 194, 3 विकेट लॉस 17.5 बॉल्समध्ये. आणि आताच एक मॅच झाली जी आत्ताच नाही म्हणजे काल परवा, हिमाचल प्रदेश वर्सेस बंगाल. बंगाल 1/5 विकेट्स, ज्याच्यामध्ये हिमाचल प्रदेशने केले 108, 5 विकेट लॉस. बंगालने केले 112, 5 विकेट लॉस. करण लाल म्हणून आहे बंगालचा बॅट्समन, त्यांनी केले 113, 50 बॉल्समध्ये 8, 4, 10, 6. त्याच्या आधी एक मॅच होती मुंबई वर्सेस आसाम. मुंबई 1/98 रन्स. सरफराज खान त्याच्यामध्ये सेंचुरी केली त्यांनी 147 बॉलमध्ये 8, 4, 7, 6. मुंबईने केले होते 220, 4 विकेट लॉस. आसाम 122 ऑल आऊट. झारखंड आणि सौराष्ट्रची एक मॅच छान झाली. झारखंड 1/84 रन्स, ज्याच्यामध्ये ईशान किशन, ज्याला कमबॅकसाठी बघितलं जाते, त्यांनी 93 केले 50 बॉल्समध्ये 11, 4, 3, 6. झारखंडनी केले होते पहिली बॅटिंग करताना 209, 8 विकेटवर. सौराष्ट्र 125ला ऑल आऊट. आणि एक मॅच यांची पण झाली ज्याच्यामध्ये वैभव सूर्यवंशी, त्याने पण सेंचुरी केली. बाबा त्याची टीम हारली बिचाऱ्यांची. बिहारमधून खेळत होतो. बिहार वर्सेस महाराष्ट्र. महाराष्ट्र 1/3 विकेट्स. पहिली बॅटिंग करताना आणि बिहारने 173 केले आणि ते चेस केले महाराष्ट्राने 182 रन्स. चेस 19.1 बॉल्स. पृथ्वी शॉ, जो आता मुंबईकडून न खेळता महाराष्ट्राकडून खेळतोय, त्यांनी काहीतरी 66 केले 30 बॉलमध्ये. वैभव सूर्यवंशीने केले 108, 61 बॉल 7, 4, 7, 6. पण टीम हरली त्याची. आणि हार्दिक पांड्यानी एक इनिंग चांगली खेळली आतापर्यंत. पंजाब वर्सेस बरोदाची मॅच होती. बरोदा 1/7 विकेट्स. पंजाबने रन केले होते 222, 8 विकेट लॉस. याच्यामध्ये पण अभिषेक शर्माची 50 होती 19 बॉल्समध्ये, पण ते चेस केले बरोदाने 224, 5/3 विकेट लॉस 19.3 ओव्हर्समध्ये. हार्दिक पांड्याच मॅन ऑफ द मॅच होता. 77 रन केले 42 बॉल्समध्ये 7, 4, 4 सिक्सेस. तर मजा येते. लाईव्ह बघायला नाही मिळते, पण स्कोअर कार्ड बघून मस्त वाटते. आणि काही नवीन प्लेयर पण चांगले परफॉर्म करताना दिसतात आहे, जुने प्लेयर. ह्यांनी पडिकलनी पण एक सेंचुरी मारली. कर्नाटक वर्सेस तामिळनाडूची एक मॅच होती. पडिकल 102, 46 बॉलमध्ये 245 केले फर्स्ट बॅटिंग करताना. कर्नाटकाने तामिळनाडूला 100वर ऑल आऊट. तर असे मस्त मस्त इनिंग्स, मस्त मस्त बॉलिंग स्टाईल. एक ह्याचा आपला जम्मू काश्मीरचा एक बॉलर आहे आदिल नूर काय असं काहीतरी नाव आहे त्याचं. त्यांनी 4 ओव्हर्स 2 मेडन्स 16 रन्स देऊन 4 विकेट्स घेतले. तर असे प्लेयर चांगले डोमेस्टिकमध्ये खेळताना दिसत आहे. तर त्याच्यातूनच सिलेक्शन होईल IPLमध्ये नवीन प्लेयर जर कोणी येणार असतील तर. कारण IPLमध्ये बऱ्याचशा टीम या डोमेस्टिक जी टुर्नामेंट होती मुश्ताक अली, त्याच्यामधून सिलेक्ट म्हणजे निवडली जातात. आणि कोण जे आहे, जसे राजस्थान, मुंबई आणि अजून कुठल्या टीम आहे जे स्वतः कॅम्प वगैरे घेऊन किंवा स्वतः ऑल ओव्हर इंडिया सर्च करून एक प्लेयर कुठून शोधून आणतात. तर ह्या प्लेयर लोकांसाठी ही एक ट्रॉफी खूप हाय लेवलची असते. कारण याच्यात परफॉर्म केला तर IPLसाठी त्यांचे चान्स नसतात, खास करून नवीन प्लेयर डोमेस्टिक खेळणारे त्यांच्यासाठी. तर मस्त चालू आहे बघा. वेळ मिळाला तर तुम्ही पण स्कोअर तरी बघत राहा किंवा फॉलो करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.